नमस्कार. सुप्रियाज किचनमध्ये आज आपण बघणार आहोत चहा बरोबर खाण्यासाठी काहीतरी एक नमकीन पदार्थ. त्यासाठी इथे मी घेतले 2 वाट्या गव्हाचं पीठ. यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया. थोडासा ओवा घालायचा आहे. हे कलौंजी आहे, कांद्याचं बी. हे असेल तर घालायचं, नाही घातलं तरी चालेल. यामध्ये आपण घालणार आहोत हे 2 चीजचे क्यूब्स घालायचे, किसून घालायचे. आता यामध्ये आपल्याला अशी मध्ये जागा करून त्यावर पाव कप तेलाचं मोहन घालायचे. ह्याच्याऐवजी तुम्ही तूप सुद्धा घेऊ शकता. हे सगळं मिक्स करूया. आता हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे बघा, सगळ्या पिठाला आपण तेल चोळून झालेलं आहे. हे बघा, आपलं तेल परफेक्ट आहे. आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला थोडा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. यामध्ये मीठ घालताना थोडंसं बेतानेच घालायचं आहे, कारण आपण जे चीज घातलंय त्यात सुद्धा मीठ असतं. त्यामुळे अंदाज घेऊनच घालायचं आहे मीठ, नाही तर मग खारट होण्याची शक्यता आहे. हे बघा, आपल्या गोळा मळून झालेला आहे. हा असा घट्ट असला पाहिजे. आता हा 10 मिनिटं आपण जरा झाकून ठेवूया आणि मग करायला घेऊया. 10 मिनिटं झाली आहेत. आपलं पीठ छान भिजलेलं आहे. त्याचे गोळे करून घेऊया. आपल्याला चपातीपेक्षा थोडीशी जाड, अगदी पातळ नाही करायची. याला पीठ लावायची गरज नाहीये. हे असं सुद्धा तुम्हाला लाटता येईल. पीठ थोडंसं घट्टच मळायचंय, पातळ करायचं नाहीये. हे बघा, ही अशी चपाती करून घ्यायची, एवढ्या जाडीची. आता हे आपण कट करायचे. तुम्हाला हवा तो शेप तुम्ही देऊ शकता. शंकरपाळ्याचा देऊ शकता, किंवा चौकोनी देऊ शकता, डायमंड शेप देऊ शकता, किंवा अशा उभ्या स्ट्रिप सुद्धा करू शकता. कुठलाही शेप दिला तरी चालेल. याचे आपण 3 भाग करूया. हे बघा, आता ह्या अशा स्ट्रिप्स आपण केलेल्या आहेत. ह्या एका प्लेटमध्ये सगळ्या काढून घेऊया आणि अशाच सगळ्या आधी करून घेऊया आणि मग तळायला घ्यायच्या. तर इथे मी तेल तापत ठेवलंय. तेल तापलं का बघायचंय. छोटासा गोळा टाकायचा आणि तो लगेचच वर आला की आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता यामध्ये आपण या स्ट्रिप्स आहेत त्या घालायच्या. जेवढ्या व्यवस्थित राहतील एवढ्याच घालायच्या. गॅस मीडियम ठेवलेला आहे, कारण अगदी हाय केला. हे पातळ असल्यामुळे हाय केला तर लगेचच त्या लाल होऊन जातील. पलटवून घ्यायचे. थोडासा ब्राउनिश रंग आला, लालसर रंग आला की काढायचे. आता हा बघा, हा परफेक्ट कलर आहे. हे काढून घेऊया आपण. आणि अशाच आता सगळ्याच फ्राय करून घेऊया. एक एक सोडायच्या आहेत, नाहीतर त्या मग चिकटून गोळा होऊ शकतो. हे बघा, आपलं अगदी चटपटीत नमकीन तयार आहे. टी टाइम स्नॅक्स म्हणू शकता तुम्ही. आणि अगदी सोपं आहे, झटक्यात होतं. आणि चीजमुळे हे असंही एकदम चटपटीत लागतं. हे बघा, मी तुम्हाला एक दाखवते. हे बघा, अगदी मस्त असं छान असं खुसखुशीत झालेलं आहे. एकदम बेस्ट. पण हे आता आपण प्लेन केलेलं आहे. यात जर तुम्हाला आणि काही स्पायसीस हवे असतील, थोडंसं स्पायसी आवडत असेल तर आपण आणि वेगळ्या प्रकारे हे करू शकतो. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, तुम्ही हे असे प्लेन सुद्धा खाऊ शकता.
आणि एकामध्ये मी थोडासा पेरी पेरी मसाला आहे घालते. अतिशय छान असं स्पायसी आणि थोडासा असं टँजी फ्लेवर आहे याचा पेरी पेरी मसाल्याचा. तुम्हाला हवा तो फ्लेवर तुम्ही घालू शकता, कुठलंही सीझनिंग तुम्ही घालू शकता. आणि हे गरम असतानाच घालायचंय. आता हे सगळं मिक्स करूया. छान अशी त्याला टेस्ट आलेली आहे बघा. अगदी मसालेदार झालेलं आहे. मस्त अगदी छान असं चटपटीत आहे. तुम्ही नक्की करून बघा. आणि माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.